आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खाता है का? हवा नाही नको. बायकोनं डबा दिलाय. बाहेरची खायची सवय नाही ना तुम्हाला? नाही खातो मी. हा साईड डोळा फुटला का तुझा? हा किल्ली द्या इकडे. तुला लायसन कोणी दिलं? हा तुला कळतंय कोणावर गाडी घातली ते? मी काय मुद्दामून केलंय का? मगाचपासून ओरडत होतो बाजूला व्या बाजूला. मग व्हायचं ना बाजूला. एक तर उलट्या बाजूने आलाय आणि मला उलट बोलतोय. हो कॉलरवरून हात काढा तो. तुम्हाला माहिती नाही माझा बाप कोण आहे तो. तुला तुझा बाप कोण आहे माहित नाही. कोण आहे तुझा बाप? मोठे बिझनेसमॅन आहेत ते. तुमच्यासारखे 56 पोलीसवाले खिशात घेऊन फिरतात. तुला कळतंय का तू कोणाला बोलतोयस ते? हा तुला आतमध्ये टाकल्यावर बरोबर तारे दिसतील. साहेब बाप मोठा बिझनेसमॅन आहे कळतंय का? आधी याला आत टाका मग फोन करून याच्या बापाला बोलवून घेऊ. तू माझा सिनियर आहे का मी तुझा सिनियर आहे? मला पण कळतंय ना. आत घे त्याला. चल ए हिरो चल आतमध्ये. आणि उतर. ए हात सोड. ए हिरोगिरी बंद कर तुझी. चल लवकर घाल लवकर. चल 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 गप गुमान. आता कळेल पोलीस स्टेशन मध्ये. ए चल बाप येऊ दे मग कळेल. हा माहितीये चल चल. वाडकर याची गाडी घेऊन आलो मी. वहिनी रिक्षा आली आहे चल लवकर. हो आले आले. अरे पोरांनो डबा कोण घेऊन जाणार बाई? हो मी येतच होते किचन मध्ये. वृंदाताई तू पण येतेस का आमच्या सोबत दुकानात? चल म्हणजे जरा वेगळ्या कामात मन रमवलंस तर तुलाही बरं वाटेल. हो खरंय बाई. वृंदा तू घरात राहिलीस ना म्हणजे डोक्यात सारखे तेच विचार येत राहतील. म्हणून म्हटलं जा तू बाळा दे कपड्यांचे घडे घालते मी. हो ताई चल ना आमच्या सोबत. नाही होवी नाही यायचं मला दुकानात. आणि इतर कुठल्याही गोष्टीमध्ये मनही नाही रमवायचं मला. कारण इतर कुठल्या गोष्टीमध्ये मन रमलं माझं तर केसकडे दुर्लक्ष होईल. आणि तेच व्हायला नकोय मला. भले त्रास होईल मला या सगळ्याचा पण मी माझे प्रयत्न नाही सोडणार. यांना न्याय मिळवून द्यायची आस आणि आग कमी नाही होऊ द्यायची मला. घरातच राहीन मी. बर्फी सोबत राहीन. यांच्या आठवणीत राहीन म्हणजे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे हे कायम लक्षात राहील माझ्या. इन्स्पेक्टर सावंत बसा. हॅलो. हॅलो काय फोन केलाय का? साहेब म्हणायचंय. सॉरी साहेब पण काय केलंय माझ्या मुलाने आणि मला इथे का बोलावलं? माझा मुलगा कुठे? पोलीस कस्टडीत आहे. अहो पण काय केलं त्याने? काय केलं? पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. हा नाही गाडी घातली तिथपर्यंत ठीक आहे. सोडलास मला म्हणतो तुमच्यासारखे 56 खिशात घेऊन फिरतो. हे शिकवलं का तुम्ही? असे संस्कार केले का त्याच्यावर? सॉरी साहेब चूक झाली असेल त्याच्याकडून. लहान आहे तो अजून. लहान? हा गुन्हा पण काय लहान नाहीये. त्या मानानं तुम्हाला जे अमाऊंट सांगितले ना फारच कमी आहे. हो साहेब तुम्ही सांगितले तेवढे पैसे आणलेत मी. पण प्लीज प्लीज माझ्या मुलाला सोडा. ठीक आहे द्या इकडे.
मोजायची गरज नाही ना, का मोजू? हा मी मोजतो. काय? मंगेश राऊत, अँटी करप्शन ब्युरो. लाच घेण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय. हे बघा तुम्ही समजताय तसं काही नाहीये. गैरसमज. घेऊन चला यांना. अहो ऐका, अहो तुम्ही सांगा ना कशाचे पैसे? अहो ऐका तरी, अहो माझी काही चूक नाही. त्र्यंबकेश्वरा. मास्तर असे का बसलात बाई? नीट बसा ना बाई. मास्तर, ओ मास्तर, आओ उठा उठा. दिवसा ढवळ्या काय बाई असे पडलात? उठा. ओ मास्तर. बाई वृंदा, ए वृंदा. हो अगं ए बघ मास्तर, बघ कसे बसलेत ते. ओ मास्तर उठा. काय हालत नाही, टुलत नाही बाई. मास्तर. बाबा. मास्तर. बाबा काय झालं? बाबा, बाबा बोला काहीतरी. उठा ना बाई. मास्तर उठा ना बाई. बाबा मी डॉक्टरांना बोलवू का? बाबा, बाबा बोला ना काहीतरी. काय होतंय तुम्हाला? ओ मास्तर. का ओरडताय तुम्ही दोघी? वाड्यासोबतला डिस्टर्ब का करताय? अगं बाई काय डिस्टर्ब आणि फिस्टर्ब आहे ते. डोळे फिरवले बाई त्यांनी. बघितलं ना कसे बसले, डुलत नाहीत, हालत नाहीत बाई. काळजी नाही का वाटणार? घाबरू नका, मी त्यांना स्टॅच्यू केलंय. वाड्याजोबा स्टॅच्यू ओव्हर. बाबा तुम्ही पण हिच्या सोबत? बाई काय बाई मास्तर, हा तुम्ही पण या मुलीच्या नादी लागून काय असं करता? जीव घाबरला ना माझा. टांगणीला लागला बाई जीव नुसता. नाही तर काय. ठीक आहात ना तुम्ही? हो हो ठीक ठीक. बाई इकडे इकडे तू. हा शमिका असं वागतात का? हा ती घाबरलो आम्ही दोघी. हा तुझी मस्ती बघून ना तुला स्टॅच्यू करायला पाहिजे. करू करू स्टॅच्यू. स्टॅच्यू. बापरे, शमिका एवढी शांत कशी काय? मला बघवत नाही एवढी शांत शमिका. हा काय ग काय ग काय चिडते? हस ना वाड्याजोबा हुंडांती चीटिंग करते. मी तू करतेस तेव्हा चिटिंग? काय बाई पोर आहे खरंच. आयुष्यातला आनंद सुद्धा हा असं जर स्टॅच्यू करून ठेवता आला असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? काय सुंदर सीन आहे. जुने आणि छुपे मित्र भेटले फायनली एकमेकांना. सत्यशील साहेब काळजी नका करू. आता काय लवकर ताटातूट होऊ देणार नाही आम्ही तुमची. यांना इथेच ठेवणार आहोत तुमच्या बरोबर पूर्ण वेळ, ते पण फ्री. काय गप्पा मारायचे ते मारा. म्हणजे आता तो इन्स्पेक्टर नाहीये, गुन्हेगार आहे. लाच घेताना पकडलंय त्याला आणि त्याच गुन्ह्याखाली अटक झाली.
आता तुमच्या बरोबर त्याचीही केस लागेल कोर्टात. सत्यशील, तुझा हक्काचा माणूस तर गेला केसवरून. आता चौकशी होणार खरी खरी. आणि इन्स्पेक्टर साहेब, मला जेव्हा अटक केलं तेव्हा तुम्ही काय बोलला होता? बुफे आहे माझ्यासाठी, हो ना? तुमचा सगळा मेनू आम्ही ठरवलेला आहे. फक्त तुम्ही सांगा पाहुणचार कुठून सुरू करायचा. आमच्याकडे सगळी बुफे सिस्टम आहे. तुम्ही काय खाणार आधी? हे दांडकं खाणार, हे दांडकं, हे दांडकं, हा की हे दांडकं, की हा पट्टा खाणार का हा पट्टा खाणार? सांगा. आठवतंय का? माझी खातिरदारी केली, त्याचे व्हिडिओ पाठवले होते ना याला. सत्यशील, आता तुझी पण कसून चौकशी खातिरदारी होणार. आता सत्य बाहेर पडणार. हो, आणि ते सत्य बाहेर काढण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. उद्या दोघांची तुमच्या स्टाईलने चौकशी होणार. सगळं होणार. दांडके, पट्टा, टायर सगळं मिळणार या दोन्ही मित्रांना. सर, मी फ्रेश होऊन येतो. आणखीन एक कविता करायची का? नाही. वाड्याजोबा, आता माझं झालं स्टडी, चला आपण खेळायला जाऊया. कुठे भर टळटळ तू ना, तू कुठे खेळायला जाणार आपण? आणखीन एक करूया आपण. या झाला अभ्यास? हो. चला आता आवरायला घ्या, जायचं ना घरी. अरे असं काय? आपलं ठरलं होतं ना काही दिवस इकडेच ठेवायची हिला म्हणून. राहू दे आता तिला. हो ठरलं होतं, पण आता ठरलं होतं हे तू स्वतःच कबूल केलंय. वाड्याजोबा तो हो म्हणाला, चला आपण खेळायला जाऊया. अगं बघितलं, असं आहे. अजिंक्य सर, ओ काय झालंय? हे असे का उभे आहात? हा, शमिकाने स्टॅच्यू केलंय? ओ काय तुम्ही, तिने स्टॅच्यू केला आणि तुम्ही लगेच झालात स्टॅच्यू? पाणी घ्या. अहो नाहीये ती इथे, बघा नाहीये ती. काय तुम्ही पण तिच्या नादाला लागून. मला माहित नाही, नंतर डोकं खाईल माझं ती. दादा, मी तर तुला स्टॅच्यू केलं होतं ना. मी ओव्हर पण म्हटले नव्हते तरी तू हल्लास. शमिका, आता तुला शिक्षा होणार. पाहिलं, हे असं असतं म्हणून मी स्टॅच्यू सोडला नव्हता. अगं शमिका, काय चाललंय तुझं? पाणी पिवते त्यांना. काय सारखं स्टॅच्यू स्टॅच्यू खेळत राहायचंय तुला? हो ना, तहान लागली मला. पाणी पिऊ? नाही, असं नाही. रूल म्हणजे रूल, आणि माझा डॅडा कधीच रूल मोडत नाही. स्टॅच्यू सोडला मग शिक्षा तर झालीच पाहिजे. कसली शिक्षा?
शमिका, हे काय आता? याच्यामध्ये पनिशमेंट लिहिलेले आहेत. हे घे, उचल एक चिठ्ठी. तुझी पनिशमेंट तूच निवड. बर, उचलतो. हे काय? हे नाही करणार मी. का नाही जमणार तुला? हा तर किती छान खेळ आहे, आंधळी कोशिंबीर. चला सुरू करूया पाहुणचार. तुम्ही जर सगळं खरं खरं सांगितलं तर तुमचेही कष्ट वाचतील आणि आमचे. हे बघा, मी सगळं खरंच सांगितलंय आणि तेच स्टेटमेंट मी कोर्टात पण दिलंय. अरे स्टेटमेंट काय, काही देशील रे. आम्हाला सत्य हवंय आणि ते कसं वधवून घ्यायचं ते येतं आम्हाला. तुम्ही काही करा हो, मी माझं स्टेटमेंट बदलणार नाही. ठीक आहे, तुमची बोलायची इच्छाच नसेल तर करू पाहुणचाराला सुरुवात. आणा ती काठी इकडे. आजवर ज्या काठीनं दुसऱ्यांची हवा टाईट केली, ती काठी आता माझ्या पाठीवर बसणार आहे. थोडं थांब, पुढची तारीख कोर्टात पडू दे. शेवटचा घाव घालतो मी. शेवटचा घाव? कोर्टाच्या पुढच्या तारखेला राणाच्या खुनाच्या आरोपाखाली वृंदा आत असेल. कोण आत असेल कोण बाहेर असेल ते पुढचं पुढे बघू, पण आता तरी तुम्ही खातिरदारी करून घ्यायला तयार व्हा. चला. काय करायची सुरुवात चौकशीला? हा, इकडे ना शमिका. अच्छा, कुठे आहेस? आकाश, मला थोडं टेन्शन आलं होतं. इथे 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 कुठेतरी. म्हणजे आभा डिप्रेशन मध्ये वगैरे जाईल की काय? करेक्ट. अरे पण ती छान हसतेय, खेळतेय, बरं वाटतंय मला. आभा डिप्रेशन मध्ये गेली नाही याचं कारण शमिक आहे असं वाटतं मला. अरे नुसतं टाळ्या काय वाजवत आहे? काय जादू असते ना लहान मुलांमध्ये. लहान मुलं घरात असली ना की संपूर्ण घराचं वातावरणच बदलून टाकतात. शमिका आपल्याकडेच राहिली तर? हा, म्हणजे किती बरं होईल ना. तिच्यामुळे आपण सगळेच हसत खेळत असतो. ते सगळे असेच राहू आपण आणि घर किती हसरं राहील. इथेच असतं तू? इथे सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. सांडला ना चहा, सगळी मेहनत वाया गेली.
नाही आंटी, सगळी मेहनत नाही. हे बघा, एक कप उरलाय. बोलल्या ठामाबाई, बोलल्या. नाही पण खरंच सॉरी. हो, आधी बघायचं ना. आता सॉरी बोलून काय होणार आहे? हो, कसं दिसणार मला? डोळ्यावर पट्टी होती ना माझ्या. हो, पण चहातच आणला. नशीब तुमचा हात नाही भाजला त्यात. नाही, ठीक आहे, पण म्हणूनच मी सॉरी म्हणतोय ना तुम्हाला. तेवढं पुरेसं आहे का उठाबशा काढू? करेक्ट डॅडा, यू कॅन डू इट. होऊन जाऊन दे. असं म्हणतेस? ठीक, हे पकड. अहो थांबा अजिंक्य सर, काय करताय तुम्ही? याची काही गरज नाहीये. नक्की ना? हो. काय शमिका, मी दुसरा चहा घेऊन येते. अहो राहू देत. सॉरी. सावकाश जरा.